एसटी प्रवासादरम्यान एका तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी उघड झाली असून 2 सराईत महिलांना देवपूर पोलिसांनी अटक केली आहे। या महिलांकडून प्रवाशांच्या बॅगेतून चोरलेली 4,09,500 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे। शिवाजी पाटील हे दोंडाईचा येथून धुळे येथे जाण्यासाठी नंदुरबार धुळे बसमध्ये प्रवास करत असताना सोनगीर येथून 2 महिला बसमध्ये चढल्या। त्यातील एक महिला शिवाजी पाटील यांच्या शेजारी बसली। तिने नागाव चौफुली देवपूर धुळे येथे पाटील यांच्या बॅगेची चेन उघडून त्यातील 4,09,500 रुपये काढून दुसऱ्या महिलेने दिलेल्या बॅगेत ठेवले। मात्र ही बाब बसमध्ये असलेल्या मोहित समाधान पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला, तसेच बस थेट देवपूर पोलीस ठाण्यात आणली। त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित महिलांची व त्यांच्या बॅगची झडती घेतली असता संपूर्ण रक्कम मिळवून आली। पद्मा राहुल शेट्टी वय 20 राहणार चिकलठाणा औरंगाबाद व अक्षया राजन शेट्टी वय 20 राहणार चिकलठाणा औरंगाबाद अशी दोघा महिला चोरट्यांची नावे असून त्यांच्या विरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार ते बसमध्ये एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या नातेवाईकांच्या मुलीच्या लग्नाच्या बस्त्यासाठी म्हणून जवळपास 4,10,000 इतकी रक्कम बॅगमध्ये घेऊन प्रवास करत होते। दोंडाईच्याहून ते बसले। त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता, 18 वर्षाचा, धुळ्याचा आहे। आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये 2 महिला चढल्या, त्याच्यासोबत लहान बाळं पण होते 2। आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली, त्यामुळे त्यांनी तिला बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी। तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्यांच्या बॅगेतले पैसे चोरले। आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं। त्यांनी लगेच त्या बाबतीत आरडाओरड केला की पैसे काढत आहे, पैसे चोरत आहे म्हणून। त्यामुळे तिच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे तिने त्या बॅगेतले काही पैसे लंपास केले होते। जवळपास 4,10,000 रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली। ती बस तशीच देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली। देवपूर पोलीस स्टेशनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झडतीमध्ये ते 4,10,000 रुपये रक्कम मिळाली। आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब गुन्हा हा निष्पन्न झालेला आहे। त्याच्यामध्ये त्या 2 महिला या सराईत गुन्हेगार असल्याचे वाटत आहे। अजूनही त्यांच्यावर गुन्हे दाखल असू शकतात, तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू आहे।